नमस्कार. कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत. कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर. कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी. जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी. 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर. शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार चौफाट्यावर. विद्यार्थ्यांचं भवितव्यच टांगणीला. राज्यात शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत किती निष्काळजी आहे याची प्रचिती आपल्याला पनवेल शहरात पाहायला मिळाली. हो, कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविणाऱ्या 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकाच चक्क रस्त्यावर मिळालेल्या आढळल्या. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे शिक्षण विभागाची 3 तास संपर्क साधूनही उत्तर मिळालं नाही. शेवटी या उत्तरपत्रिका कामोठे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आणि त्यानंतर झोपेचं सोंग घेतलेले शिक्षणाधिकारी फोनवर बोलू लागले. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास या उत्तरपत्रिकेतून गुणपत्रिकेत सिद्ध होतो आणि त्या आधारे त्यांचं भवितव्य उज्ज्वल होतं असं म्हटलं जातं. परंतु रस्त्यावर पडलेल्या या उत्तरपत्रिकांमुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चौवाट्यावर आलाय. मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल यांना गुरुवारी सकाळी कामोठे बसस्थानकाच्या मागे एक पिशवी सापडली. त्यात 28 फेब्रुवारी 2025 तारीख असलेल्या बारकोडसह 12वी अर्थात HSC बोर्डाच्या उत्तरपत्रिका मिळाल्याचं निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक, मनसेच्या जिल्हाध्यक्ष आदित्य सोनार, महानगराध्यक्ष स्वरूपा सुर्वे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र या उत्तरपत्रिका कुठून आल्या होत्या, कुठे जात होत्या, त्या रस्त्यात कशा पडल्या याविषयी पनवेल पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता 3 तासापर्यंत उत्तरच मिळालं नाही. शेवटी जाधव यांना माहिती दिली असता त्यांनी फक्त माहिती घेऊन सांगते असं सांगितलं. मात्र या घटनेला जबाबदार कोण, त्याची चौकशी होणार का, शिक्षण खात्यातील निष्काळजी कर्मचाऱ्यांचे निलंबन होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल. मॅडम, आपल्या कशा पद्धतीने आपल्या निदर्शनास आला हा प्रकार? कामोठ्या या ठिकाणी मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी निघालेले होते आणि एक्झॅक्टली कामोठ्याचा जो स्टॉप आहे त्या स्टॉपच्या पाठीमागच्या साईडला मला काहीतरी एका पिशवीमध्ये बारकोड टाईपचे काही पेपर्स मला जाणवले. परंतु मी जवळ जाऊन त्याची पाहणी केली असता तर तिथे ते 12वीचे आपले 28 तारखेचे पेपर आढळले असता ते मी पिशवी ओपन करून पाहिले त्यातले काही. तर त्याच्यामध्ये साधारण मला 19 पेपर सापडले. ते मी पाहिले असता तर त्याच्यामध्ये बारकोड होते, काही पेपर फाडले गेलेल्या अवस्थेत होते. तर आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. त्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असताना मी आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून पाहिलं असं तर तिथेही काही ठराविक पेपर आपल्याला निदर्शनास आले. आणि हे पेपर आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा आता झालेल्या 28 तारखेचे बीकेचे पेपर आहेत हे आपल्याला निदर्शनास आढळून आले. मॅडम, पुढे आपण पेपर भेटल्यानंतर पुढे कशा पद्धतीने काय केलं, म्हणजे पुढे कशा पद्धतीने पोलीस स्टेशनला वगैरे कळवलं का व काय पुढे काय केलं त्या पेपरचं? तिथून नंतर आपण काही पत्रकारांना सोबत घेतलं. त्याचबरोबर आपण तिथल्या ज्या इथले शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला. त्याच्यानंतर आम्ही आत्ता कामोठा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर जे सिनियर पी आहे त्यांच्याकडे आपण ते सुपूर्द केलेले आहेत. ज्यांच्याकडून ते पेपर घायाळ झाले होते त्यांना आपण इथे बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते पेपर आपण त्यांच्या हवाले केलेले आहेत. कारण एकंदरीत कसं होतं, जी मुलं वर्षभर अभ्यास करून हा पेपर देण्याचा प्रयत्न करतात, जी हुशार मुलं असतात त्यांचं ते साधारणपणे पूर्ण वर्षाचं नुकसान झालेलं आहे. आणि कसं होतं, ह्या एका छोट्याशा चुकीमुळे, शिक्षकांच्या चुकीमुळे, आता त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून ते पिशवीतून पडले गेले. परंतु ह्या त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्षभराचं नुकसान झालेलं आहे. याकडे गांभीर्याने सगळ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे. कारण ही छोटी गोष्ट नसून ही सर्वात मोठी गांभीर्याची विषय आहे. याकडे सगळ्यांनी तात्काळी सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन झालेल्या चुकीबद्दल माफ न करता याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे. या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया नव्या बातमीसह. तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या TV न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बातमीला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.